घरातलं काम काम तर काही जमत नाही. साऱ्या सकाळची येऊन बसली 6 वाजेपासून. हा आणि हे एवढे कांदे उपाटले. निवळ माका पान पान फुलं वाहन गायची शिंग म्हशीचे कागद साऱ्या सकाळची 6 वाजेपासून तो एवढंच कांद्याचं डोकं उपाटलं का? अहो उपटते ना आत्या. हा दोन्ही दोन्ही हाताने उपटते की. दोन्ही दोन्ही हाताने उपटती तर मग एक हात काय गाण ठेवले का तोवाला दोन्ही हाताने उपटी तर काय उपकार करू आता राहिली? एवढं रान पडलंय. खायला काय लोकांच्या घरी जाते काय? अर्ध उपटलं की पण. अर्ध उपटलं या अर्ध एक करतीये. हा आंघोळीच्या मोरी एवढं सुद्धा उपाटलं नाही म्हणती अर्ध रान उपाटलं. तो आणि जर केलं तर या बाय एका बुक्कीत दात पाडीन तोय वाली आंघोळीच्या मोरी एवढं सुद्धा तो जागा रिकामी केली नाही म्हणती उपटी ते दोन्ही दोन्ही हातांनी. करते आत्या. खायला काय लोकांच्या घरी जाते काय? खायच्या टायमाला कशी 2-2 भाकरी आसाडी ती साऱ्या गावाच्या पुढं म्हणती मला भूकच नाही. नको नको पायलीला धक्का लावी ती बराबर आवर पाटापाटा तोंडा का नको पाहू. मामवाजाने वाळू राहिली. काम नको धंदा नको. निवळ बोलायला टकरागून कामाला आग लागू. करते ना मी. कर मग करती नको करू. तोंडाला तोंड जर दिलं तर मग पाय जीभ आसाडीला हात घालून नारड्यामध्ये. अरे वा अरे वा. माणूस म्हणता जाऊ दे मरू दे जाऊ दे मरू दे. तिचा लईच टिया बाजा बाई. ते ना आत्या. मग कर नाव उपकार नाही करू राहिली मला. करू राहिली तर आज तुमचं उद्या तुमचंच आहे. कचा कचा काम करायचं निवळ भाकरी नाही खायच्या. तिला बी सांगत जाऊ की जरा रानात म्हणजे यायला. तोंडाला तोंड देऊ राहिली काय? पण ती कुठं करते रानात काम येऊन? तू काय कामाला आहे ती काळी नाही पडणार का? आत्या हं. काय करताय? काय नाही बाई ये पाय ना सारे सकाळचं किती रान उपासलंय तिला एवढं एवढं उपासलं म्हणते तिला काम नाही सांगती. कुणाला मला वय हा मला नाही जमत असली काम तुम्हाला तर माहिती की आत्या. स्वयंपाक कसा गोडी गोलेबाई न करती मस्त चवा चवा ना खाती 2-2 भाकरी आणि म्हणते तिला काम नाही सांगत. आत्या मी आज तिनं लय कधी- भारी स्वयंपाक केलाय माहिती का तुम्हाला? तिने कधी शिकावं रानातलं काम करायला? तिला शिकवायची काही गरज नाही तिच्यावाला नवरा सर्व्हिसला आहे तू पाय तो वाला नांगर मुठे आहे, तुलाच कर नाही कर. हा म्हणून मला रानात झुपता का तुम्ही? हा अगं आता तुला माहिती आहे ना सगळं कसं काम करायचं तसं मला थोडी ना माहिती आहे. तिच्या नवऱ्याला 50,000 रुपये पगार आहे. तो नवरा 10 रुपये माकून नेतो गायच्या पुढी खायला आवर. बरं आत्या हं, मी काय म्हणते हं. मी मस्त ना तुमच्यासाठी गोड असा शिरा केलाय बरं का आज. हा का हा चला मग जेवायला पटकन. चाल बाई भूक लागली बाई कवाचा जोर काढू राहिले मी. हा पार डोक्याला ताण झालाय. चला चला. तू कुठं चालली? जेवायला. हा जेवायला? भूक लागली हो आत्या मला. तुला काम केलं का? आल्यावर करेल ना हे. करून घे काम. भूक लागली म्हणती एका भुकीत तुला हे करीन मी. हा अरे वा अरे वा. बर. भुकाचं नाव काढलं तर खुशाल लगेच तिकडे निघाली तोंडवर करून. चला मग मी आत्या. कधी जेवावं? खाऊन काम करून घे. खायचा काय किती सुरबुड आहे मी कवा जेवावा काम कोणा करावा. या अख्खी हात लावल्याशिवाय जेवायला येऊ नको घरी. चालतंय. चला आत्या तुम्हाला भूक लागलेली आहे. तिला किती खायचं पडलंय मी कवा जेव. काय चव आली तुला चौकून. आज ह्यांचं काहीतरी लावायलाच लागेल. सगळं मीच करावं, रानातलं काम मीच करावं, घरातलं मीच करावं. मोठीला ठेवली नुसतीच. पप्पालाच फोन करते आणि सांगते काय हाय ते करायला. हॅलो. हा काय ग बाई हा पप्पा कुठे आहे तुम्ही? घरी आहे ना. अहो ही बाई ही सासू माझी ही सगळं रानात काम करायला लावती मला. मोठी हाय घरात बसती तिला काही काम करायला लावत नाही. नुसती रानात जपून ठेवती मला. जेवायचं म्हणलं तर नंतर जेव म्हणती. हे काय हिचं असं? म्हणजे तुम्ही या आणि- तू जेवेल नाही का अजून? नाही जेव्हा अजून रानातच आहे मी. म्हणजे ते आता जेवायला दोन गेले. दोन वाजले. हा पोट बाजू काम करू राहिले का? सासू म्हणती की तू नंतर काम कर, आधी काम कर आणि मग जेवायला ये म्हणती. म्हणजे तुझ्या सासूला आता कळत नाही का तिचं 2 टाइम झाले सल्ला खायचं तुझ्या सासू. नाही पप्पा तुम्ही या आणि हे बघा मला लय त्रास होतो इथे. म्हणजे तुला सासूला यायचं. करू राहिले का ती आता? हो मग रोज यायचं रानात काम करायचं. तुझा नवरा काही म्हणत नाही का? माझा नवरा काय बोलतो? म्हणजे तुझी बाजू घेत नाही का?
त्यांना माहितीच नाही ना. पण काय बरं मग तू सांगणार का हो त्याला? तुम्हाला सांगितलंय की मी. मला सांगू काय उपयोग अगोदर? आधी तुझ्या नवऱ्याला सांगायचं, तुमच्या आईला सांगा, सारखी मलाच कामाला लावायची. हा? नाही, तुम्ही येऊनच फैसला करा आता काय ते. मग तू कुठे राहणार आहे काय? हो, मी रानातच आहे. तुम्ही या आजच्या आजच. बर बर. हा. मग तो आईला घेऊन येऊ का? हो, या की दोघं जण. बर दोघं येतो आम्ही. हा हो. चालेल चालेल. ठेवू का? हा तू वावरतच राह, जेवण करू नको तोवर. हो हो. मग पाहतो मी आलो. येतील आता पप्पा, बघतील मग. बस झालं, रोजच कट 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 कट. जेवायला पण देत नाही, नुसतेच राबवून घेते. स्वतः जेवते 4 टाइम. मोठीला पण घालते 4 टाइम जेवायला. या आत्या बसा. बाई पूर्वा, हा अगं काय भारी तो रवा केला होता बाई. तो का त्याच्यात साखर सोडून गुळ टाकला होता काय काय नु? नाही हो आत्या, मस्त. तुम्हाला माहिती का, काजू बदाम पिस्ता केशर सगळं टाकलं अगं होतं बाई मी लई ना गोडवानी केला बाई. अजून तोंडातलं पाणी येऊ राहिलं महावाल्या. तुमच्यासाठी ना आत्या. मी अजून काढून ठेवलंय. काढून ठेवला? हा. मग पहिलाच द्यायचा ना. आता ती कांती आली तर खाणार नाही का? अहो मी लपून ठेवलंय. तुम्ही कशा टेन्शन घेते? हा संध्याकाळी देईल बरं की झालं, तुम्हाला? मला दे संध्याकाळी. तो तिचा तिकडे जाळ होती. हा हा मी तुम्हाला दिलंय, मला घेतलं आणि ह्यांना दिला थोडासा आणि तुमच्यासाठी परत काढून हा ठेवलं. बाई. नाही तर तिला सवय इकडे तिकडे हात घालायची, पटकन गपना मारायची. ते तर आहेच. बरं हा आत्या, बाकीचं जेवण कसं झालं? एकच नंबर झालं होतं बाई. आज मी मस्त आलू मटरची भाजी केलती. माझी सगळ्यात फेवरेट आहे, माहिती का तुम्हाला? हा ना बाई. आई हा येऊ का मग? उशीर झाला मला. चालले काय तुम्ही? हा किती वाजलेत? 2:45 झालेत. हा हम्म. हा 3ला ड्युटी मला. ओ मग तुम्ही लय फास्ट पोटभर नको जेवले जाऊ. ना? मस्त स्वयंपाक केलता, एक नंबर. मग मग माझ्या हाताला चवच तशी आहे. मला थोडा उशीर होईल बरं यायला. वर टाइम करणार मी आज. बरं, लवकर बरं. या ना हो. लवकर कसं येणार? आता तुला माहितीये ना, अंधार पडतो यार. मला 11 वाजता यायला, आणि आज ओव्हर टाइम म्हणजे मी पहाटच येऊ शकतो. बघा आत्या, हे असंच करतात नेहमी. मी ह्यांना कधी बोललो ना मला घेऊन चला बाहेर कुठं, तर असं म्हणतं मला ओव्हर टाइम हे आणि ते. आता तुला कंपनीत नेऊ माझ्यासोबत कंपनीत नाही फिराय म्हंटल मी. फिरायला? मला तिथं सुट्टी नाही. अरे पण मग तुला पार्टीला यायला कोणी जोडीदार आहे का नाही? आता गाडी आहे ना मित्राची. आहे ना? मग? हा, मग काय टेन्शन ते नाही. गावातला मित्र नाही का, हा ते संदीप, हा त्याला माझ्याच कंपनीत घेतलंय. हा मग काय म्हणजे नाही. माझ्या डिपार्टमेंटला येतो कामाला. हा, हा हा, म्हणजे हा. येता जाता तुम्ही सोबतच राहताल है ना? हा म्हणजे मला बरं. पण काय टेन्शन नाही. आणि रानात काय जाऊ नको, उन्हात आणस बरं का. नाही नाही तिला पाठवितच नाही मी. ती उगाच आता मला जेवायला सांगायला आली होती वहिनी वावरामध्ये. हाय येतं, करतील त्या. हा. हो तुला हो कसं कामाची सवय नाही. हा? तेच की, मी घरातलं तर करतेच की एवढं. घरातलं- करते ती घरातच सारं. आहे ना, व्यवस्थित काम करत जाय, स्वयंपाक वगैरे. हा? हा आणि माझ्या आईला जीव लावीत जाय बस. हा हा. नाही नाही जीव लई लावी ती बाई. मला लई नक्षत्रावानी सून भेटली. हा. हम्म. आणि ते तर यारच कसं तरी भेटलंय बाई. हा जाऊ द्या. ते मुंगूस काहीच कामाचं नाहीये. मला तर बरं. बिलकुलच पटत नाही. जावा मग तुम्ही लवकर, उशीर होईल मी तुम्हाला. जातो हा. आई हिला पाठवू नको रानात. नाही. हा बघ मग नाही तर. हा हम्म. जाय हा, मग सुराई जपून. आई. शिरा आवडला वाटतं भाऊ, आईला लई. शिरा लईच भारी. डबा भरून ठेवला ना, मला ठेवला ना डब्यात. हाय हाय, तुम्ही दोघं थोडं थोडं खावा रात्री, आणि हा. तुमचं उरलेलं हा. सुरलेलं मला द्या. बरं हा. बरं येऊ का मग? हा हा जपून जाय ना बाळा. हा हा बाय जाय. बाय. आता गेले आहे ना, आता हे. आता तू काय कर, ऐक. हम्म. भांडे कुंडे गोळा करून ठेव. हा हा हा. आणि आता आहे ना झोपून घे थोडी. हा ना हो, मग संध्याकाळी परत मला तयार व्हावं लागल. हा हे बघा ना, साडी स्वयंपाकाने किती खराब झाली. आता मी दुपारी चेंज करते जरा. चांगली 1-2 तास झोप मला काढायची. जेवण करायचंय का? हा जेवण करायचं होतं. जेवण करायचं होतं. हम्म. थोडी भाजी आहे ना ग? हा भाजी आहे, पण चपात्या संपल्या ना हो. चपात्या संपल्या का? हा. बाई आता ती कांता तिकडं वावरामध्ये आहे. तिला कोण बोलवायला जाईन आता चपात्या करायला? ते नको, तिच्या चपात्या नको मला. वहिनी तुम्ही सगळा स्वयंपाक करता, तुम्हीच करा. ते काय चपाती एक बाजू जाड करीत काय आणि एक बाजू बाहेर गाबाळ. आई तुला म्हणलो तुम्ही हा. हे गाबाळ आहे ना, हा. हे गाबाळ नको. जाऊ दे बाबा, आता काय करतो? पदरी पडलं दोडन हसून करावा गोड. तुम्ही जरा भाऊजी माझ्यासारखीच बायको करायची होती ना, जरा देखणी वगैरे. तुम्हाला पण 4 लोकांमध्ये जाऊन फिरता आला असतं याच लय जरा. चाललं होतं. याला असं झालं होतं, नवरा हो का भाऊरा हो आणि हळद लावू का तसंच जाऊ. याला असं झालं होतं का मला पोरच भेटणार नाही. आता स्वतःलाच लाज वाटते त्यांना घेऊन जायला. काय ते बुजगावणं करून आणले त्याला चवना दो त्याची घरात काम करीना.
त्याला आपण एक म्हणलं का ते दोन म्हणतो आणि पक्क उरे बारे घेतोय. ते तर मरणाचं आहेच. उरे बारे घेतो सारखं तोंडी लागत ग. तोंडाला तोंड तोंडाला तोंड तोंडाला तोंड ही कोणची पद्धत आहे अशी? तरी लय लय ठेस येतो तिला धरून. ठेस येतो म्हणजे आता तुला सांगते वावरामध्ये तिला दोनच शब्द बोलले भाऊ तिनं मला एवढं उरे बारे घेतले. मग ते तू आहे ना खरंच रानात जाऊन आहे ना तुझ्या जाग्यावर जर सुहास असता तर विचारायलाच याला असता तिला. काय बोलली तुला ती? मला लय फिरू फिरू बोलली माहिती का. काय तिला बोलली? काही काम नाही सांगत तू बसून राहती आमक करती तमक करती. तुला मी एवढं काम करते तुला नावानं उपकार नाही तू तिचीच बाजू घेती. मला अरे कार्य करून बोलली ती काय सांगू तुला. अरे काय रे केली? अरे कार्य अजूनपर्यंत आत्यांना मी कधीच असं बोलले नाही माहिती का. नाही वहिनी तुम्ही कधी आणि सकाळपासून मी एवढा एवढा घास सुद्धा खायला नाहीये. मग अशी जेवले ना आत्या तुम्ही. नाही जेवल्या त्या. खरं घास अजून तोंड सुद्धा खरकट केलं नाही काय सांगू. या पोरीनं शिरा केला होता तर तो मला पाहायला म्हणजे तिने अरे भेटला तुरे केले म्हणून नाही. हं? लय टेन्शन आलं तिचं भाऊ. ना तिचं भरीतच करीतो मी आता. तू ये ना खरं तिच्याकडे लक्ष देत नाही. ती थांब ना तिचं भरीत कुठं आहे ती आता? वावरामध्ये कांदे काढी ती हा, चांगली ठेस येतो ते भरीत. फार काळी निळी करूच तहान बाबा लय तोंडाला तोड देते रे बाबा काय सांगू. होय आत्या. गेला का? गेला गेला. होय आत्या. हम्म? जेवण खाऊन म्हणते मी नाही जेवली. अगं असं याला तर म्हणते सुनावं आगावनं. तुला नाही काही कळत तू फक्त मायवाले टॅक्ट घेत राय. तू माया आखाड्यात जर कुस्त्या जर शिकली तर तू एक नंबर पहिलवान होशील सासू म्हणून. हा म्हणजे मी आता काही सगळ्यांशी कुस्त्या खेळू की काय. नाही मग असं सुनांशी दोन दोन हात करावाच लागा त्या बाई. त्याच्याशिवाय आपल्यावाला म्हातार पण चांगलं जात नाही. बरं आत्या ते हम्म. जाऊन द्या. माझ्यासोबत असं नका वागू म्हणजे झालं. अगं तुझ्या सोबत कसं काय वागल मी नाही तर असं इथं थोडी. खातलं आणि तिथं बनतात नाही खाल्लं. नाही नाही असं नाही तुझ्या बाबतीत नाही करणार असं भाई. तो नवरा 50,000 रुपये पगार कमी तो हम्म, याचं काय खरंय नांगर मुठ्याचं. तेच याला की. 10 रुपये गाय छापला द्यावा लागत याचं काय खरंय. हम्म. ये एक पटका उजाडन ते दुप्पट ते उजगावणं दोन्हीला चव नाही. नाही तर मरू काही. दे जाऊ दे. हम्म. हा. तू झोपून घे मी झोपते मी बरं. थोडा आराम करते. हा 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 चालतंय. मी थोडा आराम करते. आयला लय डोक्याला ताण झाला भाऊ. पुरीचा फोन आला पक्क टेन्शन वाढलं. हा काय करावं काय नाही. सारखा पुरीला सासुरात चालू आहे. आता आहे ना बायकोला सांगतो आणि बायकोवर मी जातो त्यांच्या खाता. काहीतरी आता फैसलाच करून टाकतो. नाही नांदावली तरी चालेल माही पोर. काय करते काय माहिती ही. हिला गावरायचं पडलं काय 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 करू राहील. हे गावऱ्या रचित नीटनेटक्या. राव दे त्या गावऱ्या. काय झालं काय तुला काय काय याच्यावर जायचं काय गावऱ्या हो. काय झालं काय झालंय बा डोक्याला काय तारे तुला काय सांगत बसू. काय ताण झालं अरे त्या पुरीचा फोन आलता. मग त्या पुरीला लय तरा चालला लय हान मारण. इतकं खायला नाही देते काहीच देते नाही. अबा मी तुम्हाला म्हणले होते पहिले तू चाल बरं आपण दोघं हा. जाऊन येऊ चाल. तुम्हाला म्हणले होते ते लय अगजाळ बाई ती ध्यानावर नाही ती तिच्या घरी देऊ नका. त्याला तेव्हा मधल्या माणसानं दाखवलं ते म्हणा चांगलंय पोरे चांगलंय म्हणा. ते पोरे सुद्धा बाग घेत नाही बायकोची. ते बरे असं काय गळण म्हशी वळे त्याला मी म्हणले तुम्हाला देऊ नका तिड. मला वाटलंच होतं हे असं होईलच. यायला अवघड झालाय ना. आज एवढं मोठं लग्न करून बसलो 5 लाख रुपये लग्नाला खर्च केला. ती बाई आहे ना बाईले चावळ गोंडी ती बरोबर ध्यानावर आता नाही एक कर. बाय कशी असू दे हा मी आहे. तू फक्त माझ्या सांग चाल. आज काहीतरी फैसलाच करू. असं करा पोलीस संगतीला घ्या हा? आपल्या. पोलीस संगतीला घ्या आपल्या. पोलीस काय सांग किती लगेच. हा संगच घ्या. तवा ती आकळण नाही तर ती बाईले साखळीची सुटेली बर का. असं करते का. हा मग पोलिसाला फोन करू का. हा लगेच फोन करा. बर फोन करा पोलिसाला. हा हॅलो दादा. बाबराव बोलतो. हा थोडस बाहेर जायचं होतं आपल्याला येतं का. हा ना कंप्लेंट द्यायची होती आणि बाहेर जायचं होतं. हा या फार जाऊन होतं तुमच्याकडे. पण तेवढं आहे ना आपल्या ते पोरगी द्यायला ना तिच्या घरी घरचे लय त्रास देऊ राहिले पोरीला हो. खाय प्यायला तिथे नाही नुसते काम करून घ्या त्या. तो नवरा त्रास देतो ते पण तिची सासू ते लय त्रास देऊ राहिले. पोर डसा रडली हो फोन हो. मारहाण करता का तिला. मग मारा नाही करत्या. पोर फोन हो लय रडली हो डसा. खाणं पिणं काही. काहीच नाही म्हणा जेवायलाच नाही पोर. 4-8 दिवसापासून सारखी पोर म्हणती. बरं चला. हा? बघतो मग, हा? बरं बरं येतो लगेच आम्ही तुमच्या का. चला चला ठीक चल आहे, ठीक आहे. हो. ए येऊ राहिले मग जाऊ घेऊन. भले त्यांना आपण आहे ना आपल्या संग येणार आहे ना
हजार 2,000 रुपये देऊन टाकू त्यांना. तिचं माझच मोडायचा. नाही तिचं ठेशीतोच मी आता. हा हा चालत आता. त्या रांडाला कोणी सून देत नव्हतं. वावरच झोपली. ए ए तिला काय फिटफिट आलं का काय? हा चे आईला उठून राहील. हिला कांदा फोडून लावला आणि तवा ही उठन. कांद्याच्या वर कस काय फिटेन? हिला कांद्याचा वाज येतो मग पाहू. ए मेली का आहे? जिवंत दिसू राहिली. छे, डोळे तर पांढरे केले ना. होय कांते, उन्हात कस काय झोपन बा? मी आईला सांगतो.